नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज शिकणार आहे आपण ही छानशी मोत्याची पट्टी डिझाइन। ह्याचे उपयोग काय काय करायचे हे मी नंतर सांगेन। चला करूया सुरुवात या कलाकृतीला। ह्या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे, बघू शकता तुम्ही। हे मी 6 mm चे रेड आणि व्हाईट मोती घेतले आहेत। हे 5 mm आहेत, 5 mm, आणि हे 4 mm घेतलेत। याच्यामध्ये तुमचा उपयोग कसा आहे त्याच्यावरती याची साईज अवलंबून आहे। चला आणि आणखी एक महत्त्वाचं, याच्यामध्ये आपल्याला जोडमणी सुद्धा उपयोगात आणता येतात। पुन्हा एकदा जोडमण्याची एक छानशी कलाकृती। चला करूया सुरुवात। आज आपण काय करणार आहे, आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने हे डिझाइन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी मी आता दोन्ही टोकाकडून ओवायचा प्रयत्न करणार आहे। ही वायर घेतली आपण 30 mm आणि दोन्ही बाजूला नीडल घालून घेतल्या। तुमच्याच्याने डायरेक्टली मोत्यामध्ये जात असेल तर नीडल वापरण्याची गरज नाही। तर मी ह्या लॉंग नीडल्स यूज केल्या आहेत आणि ही 30 mm ची वायर आहे। चला करूया सुरुवात ह्या कलाकृतीला। तर ह्या कलाकृतीला एक व्हाईट मोती आपण सेंटरला घालून देऊ। ह्या दोन या वायरच्या मध्ये एक व्हाईट मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका नीडलमध्ये 2 मोती आणि एका नीडलमध्ये 1 मोती अशा पद्धतीने आपण घालून घेतला आहे। आणि त्याच्यानंतर हा जो 1 मोती आहे सिंगल, 2 पैकी पहिल्या मोत्यामध्ये अपोजिट डायरेक्शननी दुसरी सुई टाकून घ्यायची। अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि ही वायर ओढून घ्यायची। एक आपला चौकडा तयार होतो बघा। आता मी काय करणार आहे, ह्याला थोडंसं टेपनी चिपकवून देणार आहे, म्हणजे ते फिट राहील। मी टेपनी या ठिकाणी चिपकवून दिलं। आता आपण सुरुवात करूया ह्या ब्ल्यू मोत्यांपासून। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 ब्ल्यू, त्याच्यानंतर 1 रेड, त्याच्यानंतर पुन्हा 3 ब्ल्यू, हे ओवून घेतले। दुसऱ्या नीडलमध्ये सुद्धा 3 ब्ल्यू, 1 2 3, 1 रेड आणि पुन्हा 3 ब्ल्यू। हे ओवून घेतले आहेत। हे मोती आपण या ठिकाणी घेऊन जायचे आहेत, कोपऱ्यावरती घेऊन गेलोय। आता याच्यानंतर काय करायचं आहे, एक व्हाईट मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्हाईट मोती घालून हा 6 mm चा व्हाईट मोती आपण घालणार आहे। हा 6 mm चा व्हाईट मोती घालू आणि दुसरी नीडल याच्या अपोजिट डायरेक्शननी घालून घ्यायची। अशी घालून घेतली। परत हा मोती या जागेवर घेऊन जायचा आहे। सोपी आहे ना पद्धत। याने या पद्धतीने होतं काय की तुमची वायरची बचत होते आणि याला जर कुठेतरी चिटकवून घेतलं तर पटापट ही डिझाइन तयार होते। नाहीतर मग एक नीडल असली तर ती दोन्ही बाजूनी आपल्याला त्याच्या वायर फिरवावी लागते। आता एका नीडलमध्ये मी 1 मोती टाकला, दुसऱ्या नीडलमध्ये 2 मोती टाकले। जिथे 2 टाकले तिथे ही दुसरी नीडल याच्यातून अपोजिट डायरेक्शनला काढून घ्यायची आहे। काढून हे असं खेचून घ्यायचं। तुम्हाला दिसत असेल, हे असं खेचून घ्यायचं। पुन्हा एक थोडंसं सेंटरला आणायचा प्रयत्न करते मी। असं खेचून घ्यायचं। खेचून पुन्हा आपल्याला
3 ब्ल्यू, 1 रेड. आता याच्यामध्ये कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही वापरू शकता. या डिझाईनच्या शेवटी मी सांगणार आहे की तुम्हाला दुसऱ्या साईजचे मोती वापरायचे असतील तर ते कोणते वापरायचे आणि मग त्या डिझाईनचा उपयोग कोणत्या पद्धतीने करता येईल. एका नीडलमध्ये 3 ब्ल्यू, 1 रेड आणि 3 ब्ल्यू घालून घेतलेत. दुसऱ्या नीडलमध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. 3 ब्ल्यू, 1 रेड आणि पुन्हा 3 ब्ल्यू. आता एक व्हाईट 6 mm मोती घालून घेतला एका नीडलमध्ये आणि दुसरी नीडल याच्यातून अपोजिट साईडने टाकून घ्यायची. टाकली का ह्या दोन्ही नीडल ओढून घ्यायच्या. या पद्धतीने केलं ना मैत्रिणींनो तर ही खूप फास्ट डिझाईन तयार होते. आता ह्याच्यामध्ये 1 मोती घातला आणि एका नीडलमध्ये आपण 2 मोती घालूया. 2 मोती घातलेत. त्याच्यामधला एका मोत्यातून जिथे 2 मोती घातलेत तिथे एका मोत्यातून अपोजिट साईडनी नीडल पास करायची. तुम्हाला कळलं असेल. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी पुन्हा आता इथे मात्र तुम्ही जोडमोती वापरू नका. जोडमोती कुठे वापरायचे ते मी पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे कुठलीही स्टेप किंवा कुठलीही टीप मी जी सांगते ती टीप तुमची मिस होणार नाही. चला 3 मोती ब्ल्यू, 1 रेड आणि 3 मोती पुन्हा ब्ल्यू. दुसऱ्या वायरमध्ये आपण तेच करणार आहे. 3 मोती ब्ल्यू, 1 रेड आणि पुन्हा 3 ब्ल्यू. पुन्हा एक व्हाईट मोती आणि व्हाईट मोती टाकून अपोजिट डायरेक्शननी दुसरी नीडल पहिली नीडल ज्या डायरेक्शननी निघाली त्याच्या अपोजिट डायरेक्शननी अशा नीडल टाकून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही कितीही लांब ही डिझाईन तयार करू शकता. आता आपण एक स्क्वेअर करूया इथे आणि मग इथे थांबूया. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करून घ्या. आता या ठिकाणी 2 मोती मी या नीडलमध्ये टाकले. त्याच्यापैकी पहिल्या मोत्यामधून मी दुसरी नीडल टाकून घेणार आहे आणि हा स्क्वेअर इथे कंप्लीट झाला. आता आपण इथे थांबूया आणि ही डिझाईन पुढे कशी वाढवायची, मधला भाग कसा करायचा ते बघूया. मंडळी आता काय करणार आहे आपण, माझ्या राईट हँडमधली नीडल ज्या बाजूला आहे त्या बाजूनी मी ह्या एका व्हाईट मोत्यातून ही नीडल टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर या एका व्हाईट मोत्यातून आणि ह्या एका ब्ल्यू मोत्यातून 3 पैकी पहिल्या ब्ल्यू मोत्यातून किंवा निळ्या मोत्यातून ही नीडल मी काढून घेणार आहे. त्याच पद्धतीने ही नीडल पण काढायची आहे पण फक्त अपोजिट डायरेक्शनला. एका व्हाईट मोत्यातून काढली. त्याच्यानंतर पुन्हा या आडव्या जो कॉमन मोती आहे त्याच्यातून काढली आणि प्लस या एका निळ्या मोत्यातून काढली. अशा नीडल आता ह्या अपोजिट डायरेक्शनला गेल्या. आता आपण काय करणार आहे बघा. आता काय करायचं, याच्यामध्ये मी एक ब्ल्यू कलरचा जोड मोती यूज करणार आहे. हा एक 5 mm व्हाईट मोती आहे आणि ह्या दुसऱ्या नीडलमध्ये एक ब्ल्यू मोती टाकून घ्यायचा आहे. हा टाकल्यानंतर काय करायचं, हा जो मधला व्हाईट मोती आहे याच्यातून दुसरी नीडल पास करून घ्यायची. अशी पास करून दोन्ही नीडल खेचून घ्यायच्या. आता पुन्हा दोन्ही नीडलमध्ये
एक जोडमणी टाकला आहे मी ब्ल्यू कलरचा, दुसऱ्या नीडलमध्ये ब्ल्यू कलरचा जोडमणी टाकला आहे. आता ज्या बाजूला ही नीडल आहे त्याच बाजूच्या ह्या 3 पैकी एका ब्ल्यू मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची. बघा, हा इथला जो जोड मोती आहे, 3 पैकी एक निळा मोती आहे, त्याच्यातून ही नीडल आपण काढून घेतली आहे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूची नीडल त्याच्यात आपण एक हा निळा कलरचा मोती जोड मोती ओवून घेतला आहे. ही नीडलसुद्धा इकडच्या बाजूच्या ह्या जोड मोत्यात 3 पैकी एका मोत्यातून, ब्ल्यू कलरच्या पहिल्या मोत्यातून आणि प्लस हा कॉमन मोती व्हाईट आहे त्याच्यातून अशी नीडल पास करून घेतली. पास करून घेतल्यानंतर दोरा खेचून घ्यायचा, नीडल पुन्हा व्हाईट मोत्यातून वर न्यायची, त्याच्यानंतर पुन्हा या व्हाईट मोत्यातून वर न्यायची आणि एका ब्ल्यू मोत्यात काढून घ्यायची. ही नीडलसुद्धा ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला व्हाईट मोत्यातून प्लस या कॉमन एका मोत्यातून अशा पद्धतीने काढून घ्यायची. लक्षात आलं असेल तुमच्या. पुन्हा एकदा बघूया कसं करायचं ते. एका नीडलमध्ये आपण एक जोडमणी घातला, एक 5 mm मोती घातला आणि दुसऱ्या ह्याच्यातून सुद्धा आपण एक जोड मोती घालणार आहे आणि ही नीडल या व्हाईट मोत्याच्या अपोजिट डायरेक्शननी काढून घ्यायची. म्हणजेच 2 बाजूला 2 डायरेक्शननी आपल्याला वायर अशी घालून घ्यायची आणि असं खेचून घ्यायचं आहे. खेचल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस, एक जोडमणी घालायचं, घालून या बाजूच्या 3 पैकी पहिल्या वरच्या सगळ्यात टॉपवरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. या पद्धतीने पुन्हा वर न्यायची आणि पुन्हा या बाजूच्या या व्हाईट मोत्यातून प्लस या ब्ल्यू मोत्यातून नीडल काढून घ्यायची. या बाजूला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. या 3 पैकी पहिल्या ब्ल्यू मोत्यातून प्लस व्हाईट मोत्यातून, इकडच्या मोत्यातून आणि ह्या कॉमन मोत्यातून घेऊन बघा किती सुंदर डिझाईन तयार होते. आणि या पद्धतीने मला असं लक्षात आलं आहे की ही खूप पटापट होते ही डिझाईन. दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा सिंगल मोत्यावर करतो तेव्हा त्या डिझाईन आपल्या लूज पडतात. याच्यावरती लूज पडत नाही कारण धागा हा दोन्ही बाजूनी खेचला जातो. आता मंडळी, मी इथपर्यंत ही डिझाईन कंप्लीट करून घेणार आहे आणि मग पुढचा भाग तुम्हाला सांगणार आहे. आता ही पूर्ण करून घेतलं आहे. बघा, या डिझाईनला गाठ पाडायला किती सोपं जाते. बस 2 नीडल आपल्याला क्रॉस करायचे आहेत. क्रॉस करून इथे एक छानशी पक्की गाठ पाडायची आहे. पुन्हा एकदा क्रॉस करायचे आहेत. पुन्हा एकदा पक्की गाठ पाडून घ्यायची आहे. दोन्ही नीडल अपोजिट डायरेक्शननी घालून टाकायच्या. या ठिकाणी गाठ पाडली मी. आता ही नीडल या बाजूनी टाकायची आणि ती नीडल त्या बाजूनी टाकायची. बघा, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा गाठ पाडायची असेल तर पुन्हा गाठ पाडू शकता तुम्ही एका नीडलने. आणि अशा पद्धतीने हा धागा कापून टाकायचा. आत्ता तुम्हाला मला जे सांगायचं आहे ते असं की जर पट्टी महिरप करायचा असेल, छोटासा करायचा असेल तर ह्या 4 mmच्या 6, 5 आणि 4 अशा ह्या mmच्या याच्यामध्ये करता येते. ह्याच्यामध्ये हे व्हाईट चौकोन, हे जे व्हाईट चौकोन आहेत हे जर 10 आले तर ही बरोबर 1 फुटाची पट्टी तयार होते. म्हणजेच 3 फुटाच्या पट्टीमध्ये तुम्हाला बरोबर 30 चौकोन घ्यावे लागतात. हा झाला माझा एक अंदाज. आता ह्या पट्टीचा उपयोग
ही एवढी पट्टी छानच दिसते, काही प्रश्नच येत नाही. पण ह्या पट्टीला वाढवायचं आहे आणि ह्या पट्टीचा उपयोग आणखी वेगळ्या पद्धतीने जर करायचा आहे तर तुम्हाला याला पुन्हा कन्वर्ट करता येते. मी तुम्हाला दाखवते मी केलेलं. याला आपण तोरणामध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा, हे असं सुंदरसं डिझाईन मी तयार केलं. ते कसं करायचं ते सुद्धा सांगते मी. आता ह्याला दरवाजाला तोरण करायचं असेल तर ह्या मण्याची साईज चेंज करा. चेंज ही करायची की या 4 mm जागेवर 5 mm घ्यायचे, 6 mm जागेवर 8 mm घ्या आणि जिथे मी 5 mm हा जो मोती वापरला या ठिकाणी 6 mm मोती घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर ही डिझाईनसुद्धा सुंदर दिसते. दुसरी गोष्ट, याचा उपयोग असा आहे की याला खेचलं तर जवळपास अर्धा 1 इंच आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे ही डिझाईन कमीसुद्धा पडत नाही, कारण आपण ही वायर अशी गोलगोल घातल्यामुळे ही खेचल्यासुद्धा जाते. म्हणजे ही डिझाईन तंतोतंत त्याच मापाची करायची काही गरजेचं नाही. चला, आता याला कन्वर्ट कसं करायचं, हे अशा पद्धतीने कशी तयार करायची ते बघूया. आता हे मात्र आपण सिंगल वायरमध्येच करूया. तुम्हाला डबल वायर थोडं कन्फ्यूज होईल आणि ही डिझाईन जर सिंगल वायरमध्ये कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला एकदा सांगते. चला करूया प्रयत्न. ही वेगळी डिझाईन करा. आता ही खालची डिझाईनसुद्धा तुम्ही डबल वायरमध्ये करू शकता, पण ही डिझाईन सिंगल वायरमध्ये कशी करायची याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी आता एक नीडल घेतली. आता हे खालची जी डिझाईन मी सिंगल वायरमध्ये करणार आहे तशीच ही डिझाईनसुद्धा तुम्ही सिंगल वायरमध्ये करू शकता. चला करूया सुरुवात. आता इथे मात्र आपल्याला एक चौकडा करायचा आहे. चौकडा करण्यासाठी एक 5 mm मोती घ्यायचा, त्याच्यानंतर एक 4 mm घ्यायचा, 6 mm आणि एक 5 mm. असे 3 मोती घेतलेत मी. एक 5 mm, एक 6 mm आणि एक 5 mm. हे मोती घेण्याचं कारण की आपल्या दोन्ही बाजूला डिझाईन आल्या आहेत आणि त्या जर 3ही मोती 6 mm वापरले तर होतं काय की ते डिझाईन आपली ओव्हरलॅप होईल. अशा पद्धतीनं जर घातले तर ही डिझाईन या ठिकाणी तंतोतंत बसते. चला, हा चौकडा झाला आपला. आता ही नीडल आपल्याला खाली न्यायची आहे आणि हे जी ब्ल्यू कलरची एक डिझाईन तयार केली आपल्याला आपण, ती सेम डिझाईन आपल्याला इथं सुद्धा तयार करून घ्यायची आहे. कशी करायची सिंगल वायरमध्ये तुम्ही डबल वायरमध्ये पाहिली, सिंगल वायरमध्ये कशी करायची ते दाखवते. लक्ष द्या नीट. 3 मोती घालायचे ब्ल्यू कलरचे, एक घालायचा रेड, पुन्हा 3 ब्ल्यू कलरचे मोती, 1 2 आणि 3. हे 7 मोती घातलेत आपण. 7 मोती घातल्यानंतर एक व्हाईट मोती आपण घालून घेणार आहे. 6 mm व्हाईट मोती घालायचे आहे आणि पुन्हा सेम कॉम्बिनेशन 3 ब्ल्यू, एक रेड आणि 3 ब्ल्यू. हा एक रेड आणि 3 ब्ल्यू. हे एवढे मोती आपण घालून घेतले. 3 ब्ल्यू घातला, एक रेड घातला, 3 ब्ल्यू, एक व्हाईट, 3 ब्ल्यू, एक रेड आणि 3 पुन्हा ब्ल्यू घालून ही नीडल ह्या मोत्यातून, व्हाईट मोत्यातून प्लस एका ब्ल्यू मोत्यातून आपण काढून घेणार आहे. कळलं? आता ह्याच्यानंतर आपण ही सेंटरची डिझाईन करणार आहे. ही डिझाईन आपण सर्वात शेवटी करू शकतो किंवा पहिल्यांदा केली तरी चालते. आपण पहिल्यांदा ती डिझाईन करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. व्हाईट मोत्यामध्ये व्हाईट मोत्याचा चौकडा करून ही वायर मी पुन्हा आणली आहे इकडे. पुन्हा आणून या ठिकाणी 3 व्हाईट मोती घालायचे आहेत. हे 3 व्हाईट मोती घातलेत. व्हाईट मोती घालून या
व्हाईट मोत्यातून, कॉमन व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने नीडल काढली. सिंगल वायरमध्ये ही डिझाईन कशी करतात तो भाग मी तुम्हाला सांगते आहे. आता याच्यामध्ये एक जोड मोती, त्यानंतर एक 5 mm मोती आणि पुन्हा एक जोड मोती असं घातलं आहे मी. जोड मोती घालून आपण या साईडच्या मोत्यातून ही नीडल काढून घेणार आहे. म्हणजे हा एक गोल तयार होतो आपला. हा गोल तयार होऊन पुन्हा ही नीडल आपण या व्हाईट मोत्यात नेणार आहे. हा ब्ल्यू मोती या ठिकाणी घालून घ्यायचा आहे. जोड मोती घातला आहे आपण आणि पुन्हा एक ब्ल्यू मोती घालून ही डिझाईन आता आपण इथे कंप्लीट केली आहे. जी डिझाईन वर होती ती डिझाईन आपण पूर्ण सिंगल नीडलनी कंप्लीट केली आहे. आता खालचा भाग आपल्याला करायचा आहे. खालचा भाग करायला काय करणार आहे मी, या ठिकाणी ह्या एका मोत्यातून मी नीडल काढून घेणार आहे. बघा, आता मला हे जे ब्ल्यू मोती आहेत हे 10 मोती ओवून घ्यायचे आहेत. चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 मोती आपण घातले आहेत. 10 मोती घालून काय करायचं, ही नीडल या खालच्या एका व्हाईट मोत्यातून, सगळ्यात बेस्टच्या व्हाईट मोत्यातून काढून घेतली आहे. आता आपल्याला घालायचे आहेत या ठिकाणी 3 ब्ल्यू मोती, 3 ब्ल्यू कलरचे मोती आणि ही नीडल पुन्हा या व्हाईट मोत्यातून आपल्याला पास करून घ्यायची. अशी व्हाईट 3 ब्ल्यू कलरचे मोती घेतले आणि ही नीडल पुन्हा व्हाईट मोत्यातून पास करून घ्यायची. आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 5 आणि हे 5, 10 मोती ओवून घेतलेत. आता नीडल कुठे काढायची, या बाजूच्या एका मोत्यामधून. ही जी 3 मोती घातले 3 पैकी 2 मोत्यांमधून ही नीडल पास करून घ्यायची. बघा किती सुंदर डिझाईन तयार होते. आता ही नीडल काय करायची, या व्हाईट मोत्यातून काढायची. हे सर्व प्रायोगिक तत्वावरती मी केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठे काय छान दिसतं याचा अंदाज तुम्ही घ्या आणि करून बघा. आता ही नीडल काय करायची, जर समजा याही मोत्यावरती आपण ही डिझाईन केली तर ती खूप गर्दी होईल, म्हणून एक सोडून एक चौकड्यावरती ही डिझाईन तयार करायची. या ठिकाणी आता ही नीडल इथपर्यंत घेऊन यायची आणि ही डिझाईन सेम डिझाईन तुम्ही फॉलो करू शकता. मला असं वाटतं की इथे आपण थांबायला पाहिजे. आता ही डिझाईन जी मी क्रिएट केली आहे त्या क्रिएशनमध्ये तुमच्यासाठी
एक होमवर्क. आता त्याच्यामध्ये काय करायचं, ही जी नीडल आहे, ही नीडल जेव्हा मी ही ब्ल्यू कलरची डिझाईन तयार केली, दाखवते मी. हा पहिल्यांदा आपण एक डिझाईन तयार केली आणि मग मधला भाग केला. आता काय करायचं, हे जोड मोती मी जे घातले, या ठिकाणी तुम्ही जोड मोत्याच्या ऐवजी सिंगल मोती पण यूज करू शकता. तर मी ते जोड मोती घालताना फक्त एक ब्ल्यू कलरचा मोती या ठिकाणी वापरला, सिंगल ब्ल्यू कलरचा, आणि त्याच्यातून वायर काढून 2 जोड मोती घालून बाकीची डिझाईन तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, 2 जोड मोत्यातून काढून ती डिझाईन कशी दिसते, किंवा 3ही ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून नीडल काढायची आणि मग सेम डिझाईन तयार करायची. म्हणजे या ठिकाणी आपण प्रयत्न, ही जी नीडल आहे ती या ठिकाणी आणायची, ह्या रेड मोत्यापर्यंत आणायची, म्हणजे ह्या 3ही ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून घालायची. त्यानंतर जोड मोती घालायचे आणि या ठिकाणी एक व्हाईट मोती घालून परत या रेड कलरच्या मोत्यामधून, मोत्याच्या बाजूच्या ब्ल्यू कलरच्या 3ही मोत्यांमधून काढून नीडल पास करायची. म्हणजे ही डिझाईन जी आडवी आहे ती उभी दिसेल. ही एक क्रिएटिव्हिटी तुम्ही करून पाहू शकता, किंवा 3पैकी 2 मोत्यांमधून घालून सुद्धा ही डिझाईन प्रयत्न करू शकता. मला असं वाटतं की इथं आपण थांबायला हवं. ही डिझाईन मी पूर्ण करून घेते. तुम्हाला ही माझी क्रिएटिव्हिटी खरंच आवडली असेल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि ही एक गोष्ट मला अशी लक्षात आली आहे की काही यूट्यूब चॅनल्स माझ्या चॅनलवरच्या बऱ्याच कलाकृतीच्या कॉपीज करून आपापल्या चॅनलवर टाकतात आहे. माझ्या सर्व डिझाईन ह्या कॉपीरायटेड आहेत, म्हणून जे असं करत असतील त्यांनी ते करू नये अशी मी तुम्हाला, त्या चॅनलवाल्यांना जे काही करतं, 2-3 चॅनलमध्ये त्या कलाकृती मला दिसल्यात, तर ही डिझाईन करण्यासाठी आहे. तुम्ही सेल पण करू शकता, पण सोशल मीडियावर याचं पब्लिशिंग अलाउड नाही, अन्यथा वेगळ्या पद्धतीनं मला हे सगळं करावं लागेल. तर सोशल मीडियावरती ह्याची कॉपी करून कृपा करून पब्लिश करू नका. ही डिझाईन मी थोडी वाढवून घेते आणि मग कशी दिसते ती मी तुम्हाला दाखवते. पुन्हा मी आणखी एक रिक्वेस्ट करीन की ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोठे मोती जर घेऊन ही डिझाईन तयार केली तर हे जे आहे, हे जे पदक आपण तयार केलं, हे पदकसुद्धा तुम्ही थोडं मोठं करू शकता. हे खालचं जे लॉकेट टाईप किंवा पेंडंट टाईप आहे हे थोडं मोठं होऊ शकतं. आणि ह्याचा उपयोग तोरण म्हणून सुद्धा, तोरण प्लस उंबरठ्याच्या बाजूची डिझाईन, उंबरठ्याच्या समोर ठेवणारी डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसेल. तुम्ही याचा प्रयत्न करू शकता. तर जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन डिझाईन पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. जर हा माझ्या कलाकृती तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून नक्की जा. लाईक केल्याने काही फरक पडणार नाही, उलट मला प्रेरणा मिळेल. त्याच्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.